नमस्कार. महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे या वर्षीपासून संपूर्ण राज्यभर सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. याच उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीमार्फत नाशिक शहरातील गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नाशिक शहर तसेच जिल्ह्यात गणेशोत्सव मंडळांनी उभारलेल्या देखाव्यांसंदर्भात ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या. यात सहभागी झालेल्या मंडळांसाठी सांस्कृतिक, कला, लोककला, ललित कला, पर्यावरणपूरक, स्मारक संवर्धन, जनजागृती, पर्यटन तसेच धार्मिक, आर्थिक, सहकार आदी निकषांवर आधारित या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहर तसेच तालुक्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अप्पर तहसीलदार अमोल निकम यांचे अध्यक्ष तर सचिव म्हणून नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत यांची पुरस्कार निवड समितीसाठी निवड करण्यात आली होती. याशिवाय अशासकीय सदस्य म्हणून स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी विजयकुमार इंगळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह लोककलावंत सुनील ढगे यांची निवड करण्यात आली. नाशिक शहर आणि तालुक्यातील ऑनलाईन स्पर्धेत नोंदणी केलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांना परीक्षण समितीचे सचिव आणि महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका मंडल अधिकारी अनिल रोकडे, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी विजयकुमार इंगळे, शंकरराव पोरजे, गोपी महाजन तसेच अन्य सदस्यांनी स्पर्धेतील नोंदणीकृत मंडळांना भेटी देत परीक्षण केले. 2 दिवस सुरू असलेल्या या मूल्यमापन समितीच्या निमित्ताने जुने नाशिक, नवीन नाशिक, देवाली कॅम्प, देवाली गाव, नाशिक रोड आदी भागातील मंडळांना भेट देऊन समितीने परीक्षण केले. महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी मंडळांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. लवकरच महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकार्यालयाच्या मार्फत स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. SN न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक. धन्यवाद. Thank you.